साठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं अशा या देवतुल्य कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची ध्येय धोरण शिकवण आणि त्यांनी दिलेल्या ध्येय धोरणानुसार कार्य करणे हीच कधी त्यांना राबवत असतो। गेल्या 90व्या जयंतीच्या निमित्तानं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णासाहेब पाटील विकास मध्ये 8वी ते 9वी 8वी 9वी 10वी च्या 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या वसाहतीमध्ये उपकरणे कणसोली कुर्मे लबाले आणि आरडिया परिसरातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते। 800 विद्यार्थ्यांपैकी द्वितीय व प्रथम आणि प्रथम क्रमांकाचे 5 आणि एकूणमध्ये 1 विद्यार्थी असं एक पारितोषिक तयार केलं तर अण्णासाहेबांच्या पुण्यतिथी दिनांक आहे। मी तर आपण पहिल्यांदा जी द्वितीय क्रमांकामध्ये शिल्पा 10 विद्यार्थी आहेत। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रथम क्रमांक सूरज सचिन कांबळे, द्वितीय अंजली काशीन इकडे बघा कोंढाळकर पत्र, द्वितीय क्रमांकास 501 व प्रशस्ती पत्र आहे रवींद्र साळुंखे, अक्षरा रवींद्र साळुंखे नेते युनियनचे कार्याध्यक्ष माजी मंत्री आणि या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील हिंदुस्थान बँकेचे चेअरमन गुलाबराव जगताप साहेब जमलेले त्यावेळेला न आरक्षणामध्ये असणारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज आणि माथाडी कामगार होता आणि आमच्या जीवनातला आजचा हा काळा दिवस आणि या दिवसाची रात्रपेक्षा सकाळ अशी दिसते की एकदम फ्लॅशबॅक सारखी दिसते। जसं आता आपण एखादा चित्रपट पाहिला तसाच्या तसा डोळ्यासमोर तो उजळतो आणि इतका अस्तव्यस्त होऊन जातो की त्या दिवसाला किंवा त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर ही तोडगा निघालेला नाही। अजून मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आपण देखील मराठा समाजाच्या बाजूने आहात, मात्र सध्या लोकसभेची निवडणूक आलेली आहे। काहीतरी कुठेतरी ठोस पावले उचलली जातील का? आपण सध्या सरकारमध्ये आहोत आणि देवेंद्र फडणवीस हे आपण जवळचे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांच्या, तर काही निर्णय घ्याल का येणाऱ्या काळामध्ये? एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहामध्ये ही भूमिका ज्यावेळेला मांडली की मी मराठा समाजाला न्याय देईल, त्या पद्धतीनं मराठा कुणबी हे प्रमाणपत्र आज सामान्य मराठवाड्यातल्या लोकांना मिळालं। महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण झालं किंबहुना माझ्या गावामध्ये 101 लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळालेलं ही वस्तुस्थिती आहे। त्याचबरोबर हा जरी मुद्दा कुणबी प्रमाणपत्रापुरता जरी मर्यादित राहिला असला तरीही मराठा समाजाला ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही अशांना 10% आरक्षणाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केली आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं SCBC मधून दिलं त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे दोघांनी मिळून मराठा आणि कुणबी समाजासाठी न्याय दिलेला आहे। जे अर्ज आलेले आहेत सगळे सोयऱ्यांचे, जोपर्यंत त्या अर्जाची तपासणी होत नाही तोपर्यंत तो निर्णय देता येणार नाही। आता तरी आमची काय भावकी, सरकारने घेतलेले निर्णय, जे सरकार कधीतरी काँग्रेसचं होतं, जे सरकार कधीतरी राष्ट्रवादीचं होतं, ज्या सरकारमध्ये कधीतरी उद्धव ठाकरे होते, यांनी तर न्याय दिला नाही। न्याय दिला तो एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी। मग तरीही आपण जर आंदोलन करत असू तर आपण थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे की नक्की आपण भारतीय जनता पक्ष देवेंद्रजींच्या विरोधात करतोय का, एकनाथ शिंदेच्या विरोधात करतोय का आपण अजितदादा पवारांच्या विरोधात करतोय का आम्ही कुणाची तरी मार्गदर्शन घेऊन हे आंदोलन वाढवतोय? प्रत्येकाने त्याचं आत्मचिंतन करणं फार गरजेचं आहे। 42 वर्षापूर्वी 1992 ला 23 मार्चला अण्णासाहेबांनी या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण न मिळाल्यामुळे एक टोकाची भूमिका घेतली आणि दरवर्षी आम्ही 23 मार्चला आम्ही अण्णासाहेबांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत असतो। आज राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा समाजाकरिता कुणबी समाजाच्या मराठा कुणबींना न्याय मिळाला, मराठा समाजाला 10% प्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय
आज एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतला, परंतु यदाकदाचित त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी जर 1982ला काँग्रेस सरकारने हा जर निर्णय घेतला असता तर महाराष्ट्राला एक खरा कामगार चळवळीचा नेता, मराठा समाजाचा एक नेता हरपताना दिसला नसता. त्या व्यक्तीने प्रत्यक्षामध्ये येऊन या महाराष्ट्राला आणि भारत देशाला कामगार चळवळीला एक वेगळी दिशा देण्याचं काम नक्कीच केलं असतं. म्हणून आज आम्ही आजच्या या माथाडी कामगारांच्या मेळाव्याच्या निमित्ताने अण्णासाहेबांना या ठिकाणी आम्ही अभिवादन केले. सातारा लोक व्यक्त केलेली आहे लढण्याची. तसेच पुरुषोत्तम जाधव जे आहेत त्यांनी देखील दावा केलेला आहे. मागच्या वेळेस आपण शिवसेनेतून निवडणूक लढवली होती, यावेळेस भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करताय. 2019ला सातारा जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला निवडणुकीचं रणशिंगण फुटण्यात आलं होतं त्यावेळेला छत्रपती उदयन महाराजांच्या समोर कुणीच उमेदवार उभं राहण्यासाठी इच्छुक नव्हता. अशा वेळेला मी भारतीय जनता पक्षातर्फे काम करत असताना आदरणीय पक्षाने मला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात जाऊन त्यातील लढण्यासाठी मला निरोप दिला. त्या पद्धतीने मी लढलो. 4.5 लाख मतं मला पडली आणि महाराजांना तशाच प्रकारचे 5,25,000 30,000 मतं पडली. म्हणजे एकंदरच आमच्या दोघांमध्ये 30 ते 40 हजारचा फरक होता. म्हणून आजही माझा दावा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्या चिन्हावरती मला निवडणूक लढवण्याची संधी द्यावी. माझं ग्रामीण भागामध्ये काम आहे, महाराष्ट्रामध्ये माझं काम आहे. कार्यकर्त्यांसाठी मी विदर्भ, मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे फिरत असतो. नक्कीच खासदार म्हणून या सातारा जिल्ह्यामध्ये मला चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना काम करायची संधी मिळेल आणि मला विश्वास आहे की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे आम्हाला न्याय देतील. माथाडी कामगार खतखत व्यक्त केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये काहीतरी ठोस भूमिका किंवा निर्णय घेणार का? गेल्या काही वर्षापासून सातत्याने माथाडीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढत आहेत. कामगारांचे जे माथाडी बोर्ड आहे चेअरमन पैसे घेतल्याशिवाय निर्णय घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. कामगार मंत्री कार्यालयामधून सातत्याने चेअरमनांच्या वरती वेगळ्या प्रकारचे दबाव टाकून चुकीचे निर्णय घ्यायला लावतात. आता आम्ही अपेक्षा करतोय की याच्यामध्ये परिवर्तन व्हावं. आता तर काय खासदारकी आहे, भविष्यात आमदारकी लागेल आणि जर एक चांगला कामगार नेता जर कामगार मंत्री म्हणून या राज्याला मिळालं तर कुठेतरी खऱ्या कामगाराला न्याय मिळेल. नाहीतर परिस्थिती आज आहे याच्यापेक्षा वाईट परिस्थिती भविष्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होऊ शकते अशी वस्तुस्थिती आहे. तुम्ही देखील शिवेंद्रराजेंची भेट घेतली होती. उदयन महाराजांनी 3 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम जो टाकलेला आहे आणि त्यांना वेळ मिळाली नाही ह्याच्याबद्दल मलाही फार वाईट वाटलं. एका बाजूला आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला ते स्वतः राज्यसभेचे सदस्य आहे. अशा वेळेला जर त्यांना भेट मिळत नसतील तर साताराच्या निवडणुकीमध्ये जो काही पेच निर्माण झालेला आहे ज्याच्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही तिकीटमध्ये दावा करते आणि भाजपही दावा करते, अशा वेळेला त्यांनी सबुरी घेणं गरजेचं होतं. कारण जो निर्णय पक्षाचा आहे तो अंतिम निर्णय आहे. तो माझ्या बाजूनी लागेल का त्यांच्या बाजूनी लागेल, पण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या 405चं योगदान देण्यामध्ये आम्ही दोघं पण संयुक्तपणे काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो.